नमस्कार मंडळी. आजच्या या भागामध्ये आपण उन्हाळा स्पेशल पदार्थ करतो आहे जो म्हणजे दही वडे. तर याच्यासाठी मी घेतलेली आहे उडदाची डाळ 3 ते 3.5 वाट्या. तिला मी 4-5 वेळा धुवून घेतलं आहे. याला अख्खा उडीद किंवा गोटा उडीद असंही म्हणतात, ती घ्यायची आहे, ज्याचे वडे खूप छान होतात. रात्रभर भिजत ठेवायचं आहे, त्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग बारीक करत असताना अगदी 2-4 चमचे म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. ती वाटून झाल्यानंतर याला आपण छान ब्लेंडरनी बारीक करून घ्यायचं. तुम्ही हातानेही करू शकता. 10-12 मिनटं फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते अगदी स्मूथ आणि पीठ हलकं होईल आहे. वडे याच्यामुळे एकदम जाळीदार होतात. थोड्या पाण्यामध्ये वाटीत पाणी घेऊन ते पीठ घालून बघायचं. वर जर तरंगायला लागला तो गोळा तर आपलं पीठ हलकं झालं असं समजायचं. पिठामध्ये थोडं जिरं आणि मीठ घालून घेतलं आहे, एकत्र कालवून घेतलं आहे. त्यानंतर कोमट पाणी घेऊन त्याच्यात हिंग, मीठ घालून हे पाणी तयार करून ठेवलेलं आहे, जेणेकरून तळलेले वडे आपण त्याच्यात घालूया. त्याला हिंग आणि मिठाचा मस्त स्वाद येतो. आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर कडकडीत त्याला थोडं मध्यम ते मंद आचेवरच आपल्याला हे वडे तळ्यासाठी घालायचे आहे. कारण काय होतं की हे साधारण आजूबाजूला जे इतके हलके बुडबुडे येतात ना, तितपतच तेल गरम असलं पाहिजे आणि पेशन्सनी थोडं प्रत्येक घाण्याला एक थोडा थोडा वेळ द्यायचा आहे आणि हलक्या पद्धतीने त्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतून जाळीदार होतील, शिजतील आणि नंतर पाण्यात घातल्यानंतर मऊ पण होतील. हे होण्यासाठी ही टीप फार महत्त्वाची आहे. वडे मंद आणि मध्यम आचेवर तळणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण वडे तळत असतानाच इकडे दही तयार करून घेतलं, ज्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून मस्त फेटून घेतलं. थोडं पाण्याचाही वापर करू शकता. दही थंड असणं महत्त्वाचं आहे. हवं तर फ्रीजमध्ये ठेवून द्या परत एकदा वडे तयार होईस्तोवर. आणि त्याच्यानंतर हे दही पण तयार आहे. मग वडे तयार झाल्यानंतर आपण त्याची एक वाफ निघू द्यायची आणि मग त्याच्यानंतरच कोमट पाण्यात त्याला घालायचं आहे. कोमट पाण्यात घालून याला साधारण 2 ते 3 तास तरी ठेवायचं, म्हणजे ते मस्त मुरतात, फुलतात आणि आतून एकदम छान होतात. तर असे मऊ वडे हवे असतील तर अशा खास छोट्या छोट्या टिप्ससह आपण याचा वापर जर केला तर हे दहीवडे अतिशय सुंदर होतात. आणि नंतर 2-3 तासानंतर याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं, पिळून घ्यायचं आणि मग दह्यामध्ये याला घालायचं आणि दह्यात घालूनही साधारण थोडा 1 तास वगैरे मस्त भिजवून घ्यायचं. अतिशय छान होणारे, हे स्वादिष्ट होणारे, मऊ कापसासारखे होणारे दहीवडे आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकतो. या खास टिप जरूर लक्षात ठेवा. सर्व करताना खाली ट्रेमध्ये मस्त दही घालायचं आहे थंडगार आणि त्याच्यानंतर वडे ठेवायचे, वरती दही घालायचं आहे, चिंचेची चटणी, हिरवी चटणी घालायची आहे. याच्यासाठी मी खास मसाला केला होता दहीवड्यांचा. त्याच्यासाठी तिखट, मीठ, अर्थात काळं मीठ, जिरे पूड, चाट मसाला असं सगळं एकत्र करून ठेवलं आहे, ज्याच्यामुळे ते घेताना सोपं पडतं आणि छानही दिसतं. वरतून तुम्ही आणखी शेव घाला, कोथिंबीर घाला, डाळिंबाचे दाणे घाला आणि असा मस्त मऊ मऊ कापसासारख्या दहीवड्यांचा छान आस्वाद घ्या. खास टिप्ससह हे दहीवडे जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान व्हिडिओसह, छान पदार्थांसह भेटत राहूया. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.